जयंत पाटील साहेबांचे 14ही मुद्दे ते महत्वाचे होते. मी ते मार्गी लावणार. बावनकुळे साहेब, आपला इतका राजकीय अनुभव आहे, आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं भविष्य आहे असं वाटतं? नाही, त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा भी नहीं. सर, हिंदी में बताइए, जयंत पाटिल के साथ आपकी मुलाकात हुई है, कल रात को लंबी बातचीत हुई, ऐसे भी बताया जा रहा है. देखिए, जयंतराव पाटिल जी जो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी के पार्टी के अध्यक्ष है, वो कल रात को 8:30-9 बजे मेरा समय लेकर आए थे. माननीय विखे पाटिल जी मैं साथ में हमने बैठकर जो उनके विधानसभा में और उनके जिले में, सांगली जिले में 14-15 समस्या है, जिसमें इस शासकीय बैठक की जरूरत है. कुछ डेवलपमेंट के वर्क से जो मेरे रेवेन्यू डिपार्टमेंट के अंडर आते हैं, तो मुझे लगता है कि वो सारे काम मैंने कहा है उसके अधिवेशन में पूरा करेंगे और पूरी विकास के काम पे चर्चा हुई, कोई भी पॉलिटिकल चर्चा नहीं. बावनकुळे साहेब, पुण्यातील खेडमध्ये एका अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाचे काही अधिकारी पार्टी करतानाचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. यावर महसूल विभाग काही कारवाई करणार का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे महसूल मंत्री. मला काल रात्री समजलं, आज सकाळी मी ते बघितलं आहे. आमचे काही महसुली उपजिल्हाधिकारी, काही तहसीलदार त्या पार्टीमध्ये होते. रिपोर्ट अनधिकृत आहे असा प्राथमिक अहवाल आहे. जिल्हाधिकाऱ्याला मी संपूर्ण माहिती मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई आम्ही करणार आहोत. योजना महसूल विभागाचे कर्मचारी पण काम करतात, मात्र अनेक ठिकाणी ग्रामविकासाचे विभागाचे कर्मचारी आणि महसूल कर्मचारी समन्वय होत नाही. वर्गामध्ये तर काम बंद आंदोलन करायचं केलेलं आहे. समन्वयाने करायचं आहे, ग्रामविकास आणि महसूल करायचा आहे. ॲग्री म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक कोड द्यायचा आहे, जे त्यांना बारकोड मिळणार आहे. त्या कोडवर त्यांना संपूर्ण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना त्या ठिकाणी शेतकऱ्याला ऑनलाईन मिळणार आहे. त्यामुळे ॲग्री यावर संपूर्ण त्याची माहिती असणार शेतकऱ्याची. आणि अत्यंत महत्वाचा उपक्रम केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा आहे. जर काही लोकांनी काम बंद आंदोलन केलं असेल तर तुम्ही तपासेल, पण या राज्यातल्या शेतकऱ्यांना ॲग्री मध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. तलाठ्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ अधिकारी खूप प्रेशर आणत आहे त्यांच्यावर हे काम करून घेण्यासाठी, म्हणून तो काम कामच आहे ना, सरकारचं कामच आहे, करावंच लागणार आहे. कारण केंद्र सरकार, राज्य सरकारने ॲग्री च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचं आधार कार्ड आहे, या पद्धतीचे कार्ड आहे. आणि हे कार्ड जर प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याची नोंदणीकृत कार्ड असेल तर सर्व योजना आपल्याला ॲग्री च्या माध्यमातून देत आहेत. दिल्लीमध्ये आज कॅगचा बहुप्रतीक्षित रिपोर्ट पहिल्या दिवशी सादर झाला आहे. विधानसभेत मोठ्या घोटाळ्याचे